वेलकम टू रजनीगंधास रेसिपीज. तर आज आपण इथे बनवतोय भरलं वांग. भरलं वांग कृष्णाकाठची वांगी ही सगळं महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. तर ती कृष्णाकाठची एकदम कवळी कवळी वांगी आज मी इथे आणलेली आहेत. मी इथे पाव किलो वांगी घेतलेली आहेत. असे स्वच्छ धुवून असे उभे आडवे छेद दिलेले आहेत. ही खूप कवळी कवळी वांगी मिळाली आहेत मला. आता आपण त्याच्यासाठी मसाला तयार करणार आहोत. हा बघा, ही वांगी आडवी उभी छेद देऊन एकदम तयार ठेवलेली आहेत. एकदम छोटी छोटी आणि कवळी मस्त वांगी मिळालेली आहेत. आता मी इथे भरली वांगी करण्यासाठी मसाला घेते. त्याच्यासाठी मी 4 चमचे इथे दाण्याचं कूट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता धन्याची पावडर 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, गरम मसाला 2 चमचे, आपल्याला आवडेल तसा मसाला घालावा. नंतर गोडा मसाला 1 चमचा घेतलेला आहे. तसेच मी इथे लाल तिखट, तिखट हे आवडीनुसार आहे, पण थोडीशी ही तिखट भाजी आपली खूप चवीला चांगली होते. तर लाल तिखट घातलेला आहे. तसंच मी गूळ पण थोडासा वापरलेला आहे. गुळामुळे पण त्याला टेस्ट एकदम खूप छान येते. मीठ चवीनुसार घातलेलं आहे आणि हे सारं मिश्रण आपण आता इथे हाताने छान एकजीव करून घेतोय. गूळ घातल्यामुळे गूळ व्यवस्थित हाताने कालवून घ्यावा. सारं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यावं. आणि मी इथे चिंच, 1 लिंबा एवढी चिंच मी इथे भिजत घातलेली होती. ती आता मी चांगली त्याचा हाताने कोळून घेते आणि त्यातलं पाणी फक्त आपण वापरतोय. तर चिंच, गूळ, मसाले सगळे, मीठ हे सारं मिश्रण मी आता छान इथे एकजीव करून घेतलेलं आहे. आणि आता ही एकदम कवळी कवळी वांगी आपण इथे भरून घेतोय. भरून घेणं म्हणजे काय, तर आपण त्याच्यामध्ये आत मसाला भरतोय. वांग्यांची तोंड आपण थोडीशी ओपन केलेली आहेत. त्या ओपन केलेल्या वांगीमध्ये आपण हे मसाले घालून त्याचं तोंड पूर्ण बंद करून घेतो. असे सगळे हे आपण आता वांगी इथे भरून घेणार आहोत. हा मसाला हाताने व्यवस्थित आपण कालवून घ्यावा किंवा चमच्याने मिक्स करून घ्यावा. आणि तो सगळा मसाला लागलेला, तिखट मीठ सारं त्याच्यामध्ये लागलेला तयार झालेला मसाला आपण वांग्यात भरतोय. हा शक्यतो आत देठापर्यंत गेला पाहिजे. बरं, काही वेळा देठाला मीठ लागत नाही, त्यामुळे देठं खाल्ली जात नाही. अशा वेळेला आपण 1 चिमूट मीठ घ्यावं आणि आतमध्ये वांग्यांच्या आत देठात भरावं. त्यामुळे त्या वांग्यांच्या देठांना सुद्धा चव येते. आणि आता ही सारी वांगी मी इथे भरून घेते. व्यवस्थित त्याच्या आतमध्ये पोटात आत मसाला लागला पाहिजे, तेव्हा ते वांग खाताना आपल्याला खूप चव येते. तर इथे मी आता फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल घातलं. त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, थोडीशी हळद आणि आता थोडं हिंग घालते. कढीपत्ता टाकावा. हे सारं साहित्य घालून आपण इथे फोडणी चांगली पटपटवून घ्यायची. हिंगामुळे ह्याला खूप छान स्वाद येतो फोडणीला. तर आपली फोडणी मस्त लागलेली आहे. ही सारी भरलेली वांगी मी आता कढईमध्ये घालून घेते. आपली ही ग्रेव्ही थोडीशी, आपल्याला ग्रेव्हीयुक्त भाजी व्हायला हवी, त्यामुळे आपण मसाला थोडासा जास्त घेतलेला आहे. त्या मसाल्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून ह्या मिश्रणामध्ये आपण आता मी घालते, जेणेकरून आपली भाजी थोडीशी ग्रेव्हीयुक्त होईल. ह्या ग्रेव्ही बरोबर आपल्याला भाजी, भाकरी तर खूप छान लागतेच, प्लस भातावर सुद्धा ही ग्रेव्ही घेऊन आपण खाऊ शकतो. तर ह्या सगळ्यासाठी शिजण्यासाठी मी थोडं 1 अर्धी वाटी इथे पाणी घातलेलं आहे. आणि हे सारं मिश्रण आपण आता ढवळून त्याच्यावर एक झाकण टाकून एक मोठी वाफ आणतोय. हे बघा, मस्त 1 नंबर आपली भाजी झालेली आहे. काय कलर आलाय, आहा, अफलातून. कशी बघा, सुरेख एकदम झालेली आहे भाजी. बघताच तोंडाला पाणी सुटलं ना. तर आपला हा गावरान बेत आहे. कृष्णाकाठची वांगी आहेत. त्याच्यामध्ये मस्त तिखट, मीठ, हिंग, हळद सगळं मसाला एवढा एकदम छान लागलेला आहे. त्याला कसा एकदम ग्रेव्ही कशी आपली बघा रसरशीत झालेली आहे.
आणि आता शेवटला आपण वरून कोथिंबीर भुरभुरवतो, मग काय त्याची चवच आणि स्वादच न्यारा हो. आहा! काय घरामध्ये सुगंध पसरलेला आहे. तर माझी भाकरी पण तयार झाली. भाकरीवर मी लोणी, कांदा, मिरची प्लस आपली आज ही गावरान कृष्णाकाठची भरलेली एकदम एक नंबर भाजी. कसला फक्कड बेत जमलाय बघा. तर तुम्ही पण अशी भाजी बनवा. रजनीगंधा या माझ्या YouTube चॅनलवरून ही रेसिपी नक्की पहा. तशी बनवा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना, घरातल्यांना खाऊ घालून त्याचा आनंद लुटा. आपल्या कुटुंबासोबत ही भाजी, गावरान भाजी, हा गावरान बेत आपण नक्की आखू शकता. फॅमिली मेंबर बरोबर आरामात गप्पा गोष्टी करत हा बेत, फक्कड बेत आपण नक्की करून पहा आणि कशी झाली त्याबद्दल कमेंट करून सांगा. रजनीगंधा या माझ्या YouTube चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट करा. थँक